सावधान, महाशिवरात्रीचा हा अतिशय दुर्मिळ मुहूर्त पुन्हा वर्षभर येणार नाही. जर तुमच्या मुलांची स्मरणशक्ती कमी असेल, अभ्यासात लक्ष लागत नसेल किंवा घरावर कोणाची नजर लागली असेल, तर पिवळ्या मोहरीचा हा शास्त्रीय उपाय आजच करा. अथर्ववेदात पिवळी मोहरी नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारी मानली आहे. ती राजतम लहरी स्वतःमध्ये खेचून घेण्याची क्षमता ठेवते. जेव्हा तुम्ही पिवळी मोहरी मुलांवरून किंवा घरावरून ओवाळून बाहेर टाकता, तेव्हा ती संपूर्ण नकारात्मकता स्वतःमध्ये सामावून घेते आणि घरातील वातावरण शुद्ध करते. हा उपाय साधा आहे, पण परिणाम प्रभावी असतो. आता दुसरा महत्त्वाचा टप्पा ऐका. स्वच्छ पाण्याने भरलेला एक ग्लास घ्या आणि त्यावर हात ठेवून सकारात्मक संकल्प करा. काही संशोधनांनुसार पाणी शब्दांच्या कंपनांना प्रतिसाद देते. जेव्हा तुम्ही पाण्यावर हात ठेवून चांगला विचार आणि संकल्प करता, तेव्हा त्या पाण्याच्या सूक्ष्म संरचनेवर त्याचा परिणाम होतो. हे अभिमंत्रित पाणी मुलांना दिल्यास त्यांची एकाग्रता आणि मानसिक स्थैर्य वाढण्यास मदत होते. त्यानंतर ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करा. या मंत्रांच्या ध्वनी कंपनांमुळे मन शांत होते, ताण कमी होतो आणि एकाग्रता वाढते. हा केवळ धार्मिक विधी नसून ध्वनी कंपनांचा परिणाम आहे. वेळ कमी आहे. हा मुहूर्त चुकला तर पुन्हा 1 वर्ष वाट पाहावी लागू शकते. आजच हा प्रयोग करा आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल अनुभवायला सुरुवात करा. ही माहिती आपल्या जवळच्या व्यक्तींना नक्की शेअर करा. हर हर महादेव.